नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आता मी चाललोय बाहेर. 7:30 वाजले आणि आज आहे चतुर्थी. तर चतुर्थीचं आम्ही मंदिरात चाललोय. तर तिथं सुद्धा काय काय शूट होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, तर आता आम्ही निघालोय गणपतीला. तर मोरे गोसाई हो गणपती इथं खूप प्रसिद्ध आहे आणि खूप भाविक येतात इथं. तर चला, तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर दर्शन घ्यायला चला. तिथे गेल्यावर काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, तर आत्ता आलो आम्ही इथं आणि मस्तपैकी इथं खूप छान अशी सजावट किंवा खूप पानं फुलं तर खूप सुंदर आहे. तर आज थोडासा पाऊस होता, त्याच्यामुळं पावसामुळं थोडीशी गर्दी कमी आहे. तरी त्या मनाने भरपूर गर्दी आहे. आणि चला, आता आम्ही चाललोय दर्शन घ्यायला. तर खूप मोठा परिसर आहे, खूप छान आहे. तर आता इथं पानं फुलाचे दुकान आहे किंवा हारमाळीचे दुकान आहे. दोन्ही बाजूंना दोन आहे आणि खूप सुंदर आहे. तर इथं आम्हाला 8 ते 8:30 वाजले होते. तर चला, आता आम्ही देवपूजेचं सामान घेऊन चाललो आहे. तर बघू शकता इथं दुर्वा, फुलं, तर मोदक अशा पद्धतीचे आम्ही आता घेऊन चाललो आणि कितपत भारी आहे त्या पद्धतीने सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करू. तर पावसामुळं थोडीशी गर्दी कमी आहे. चला, तर मस्त आम्ही बारीला लागलोय आणि छानपैकी बाजूला आरती सुद्धा चालू आहे. तर चला, आता आतमध्ये तर काय शूट करून देते नाही, तर प्रत्येकाला माहिती आहे. तर आता बाहेर जेवढं काय शूट होईल ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. छानपैकी दर्शन घ्या. तर बघू शकता हे बाहेरचा एरिया आहे. आणि चला, मस्तपैकी बाहेरचं सुद्धा तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर केलं आहे मी. आणि कळसाचं दर्शन घेतलं तरी आपल्याला बाप्पाचं दर्शन झाल्यासारखं आहे. तर तुम्ही कळसाचं दर्शन घ्या. आम्ही आज जाऊन बारीने दर्शन घेतलं आहे. आतमध्ये शूट करून देते नाही, सगळ्यांना माहिती आहे, कॅमेरे लावले. तर आम्ही बाहेरून शूट केले अशा पद्धतीचं. तर बघू शकता छोटे मोठे साईडनी मंदिर आहे, तर त्याचंसुद्धा दर्शन घेतले आम्ही. तर बघू शकता अशा पद्धतीने. ते इथं आमच्या मॅडमसुद्धा आलेल्या होत्या आणि त्या हसत होत्या. तर दीदीने त्यांनासुद्धा ब्लॉगमध्ये घेतलं आहे. तर बघू शकता त्या हाय बाय करते मस्तपैकी. तर तोच आमचा बारीला लागलो होतो अशा चालू होता. तर छानपैकी त्यांचंसुद्धा दर्शन झालं, आमचंसुद्धा छान असं दर्शन झालं. जेणेकरून थोडंसं पावसाने विश्रांती घेतली होती, पाऊस उघडला होता. आणि आत्ता आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो. तर मस्त असे दर्शन झाले आणि तुम्हीसुद्धा छानपैकी दर्शन घेतलं कळसाचं. तर बघू शकता. तर इथं 9 वाजले होते. तर इथं साईडलाच लगेच थोड्या अंतरावर स्वामींचं मंदिर होतं. तर दीदीला दर्शन घ्यायचंच होतं आज स्वामींच्या मंदिरात मध्ये जाऊन. तर तिथं थोड्या अंतरावर होतं. तर आम्ही छानपैकी तिथं दर्शन वगैरे घेतलं, थोड्या वेळ बसलो आणि नंतर निघालो. तर खूप सुंदर होतं आणि स्वामीच्या मंदिरात गेल्यावर खूपच प्रसन्न वाटतं. आणि आम्ही थोड्या वेळासाठी मस्त बसलो. तिथं काय आतमध्ये फोटो वगैरे काढून देत होते आणि कॅमेराचं म्हणजे कॅमेरा होता पण बंधन काही नव्हतं. तर चला, आम्ही थोडंसं फोटो काढले, व्हिडिओ काढला. परिसर खूप छान आहे, गार्डन आहे तिथं मोठं. तर अशा पद्धतीचं. तर मस्तपैकी तिथं आम्ही 9 वाजता होतो आणि गार्डन खूप सुंदर होतं. आणि इथं आम्हाला साड्या वगैरे बघायच्या होत्या. तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळणंच कशासाठी साड्या घेतल्या किंवा काय आहे. तर चला, इथं चाललं तर साडी बघायचे कामं आमच्यावाले आणि त्यांनासुद्धा कपडे घ्यायचे होते. तर साड्यासुद्धा कुठल्या काय घेतल्या ते सुद्धा तुमच्याबरोबर पुढं शेअर करणार आहे. नवरीच्याच साडी ती अशी करतो. चला, ते इथं मस्तपैकी आम्ही साड्या वगैरे घेतला आणि आता आम्ही इथून निघालो. तर त्यांनासुद्धा कपडे घ्यायचे. तर चला, रेडीमेड कपडे त्यांना घ्यायचे. कपडा पाहिला तर इथं काय कपडा त्यांना व्यवस्थित आवडला नाही. तर चला, आता पुढच्या दुकानात जाणार आहे आम्ही आणि तिथं त्यांनासुद्धा कपडे घेणार आहे. ते स्वतःहून काही कपडे घेत नाही, घेतो नंतर असं चाललेलं होतं त्यांचं. पण आम्ही दोघींनी नाही म्हटलं, आत्ताच घ्या म्हणून. त्याला तर साड्यांची खरेदी झाली आमच्यावाली आणि इथं आता आम्ही चाललो. तर इथून आम्ही आता निघालो आणि थोड्या अंतरावर इथं त्यांच्या कपड्यांचं दुकान होतं. तिथंसुद्धा आम्ही खरेदी केली आणि आत्ता आम्ही निघतोय आता.
तर बघू शकता अशा पद्धतीने आम्हाला 9:30 ते 10 वाजले होते तिथं. तर आम्ही आलो आता इथं जेवण करायला. तर म्हटलं आता जेवण करून जायचं. तर चला मुलंसुद्धा जेवण करून घेतलं होतं. तर आम्ही बाहेर होतो. तर म्हटलं चला जेवण करून घेऊ आणि नंतर जाऊ. तो खूप उशीर झाला होता आम्हाला. तर तुम्ही या सगळे जेवण करायला आता पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर हे दुसऱ्या दिवसाचा पार्ट आहे. तर व्हिडिओ एंड करायचा राहिलेला होता आणि दुसऱ्या दिवशी तर बघू शकता. तर इथं मला बनायची होती मिसळ. तर छानपैकी इथं कांदा मस्त भाजून घेतला आहे आणि थोडंसं खोबरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची. तर अशा पद्धतीचं सगळं साहित्य काढून घेतलं आहे मी. पीठ मळून घेतलं आहे. देवपूजासुद्धा छान झाली. तर बघू शकताय. चला तर आपला स्वयंपाकसुद्धा रेडी झाला. मी चपात्या बनवून घेतल्या, मिसळसुद्धा बनवून घेतली. तर बघू शकता छान अशी तरी आली आणि कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या मटकीच्या आणि छान फोडणी देऊन घेतली. छान तरीबाज मिसळ झाली आपल्यावाली. चपात्या झाल्या. मी थोड्याशा शिळ्या चपात्या होत्या त्यांचा ते बारीक करून घेतल्या मिक्सरला. स्वामीसाठी नैवेद्य करून घेतला. तर बाकीचे कामं वगैरे सगळे झाले. चला तर कामं वगैरे सगळे झाले आणि कुठली साडी आणली ती तुमच्याबरोबर शेअर करते. तर कल्याणी गडबल साडी घेतली मी ही आणि दुसरी एक साधी साडी घेतली. तर बघू शकता अशा पद्धतीची. तर सुंदर साड्या भेटल्या, सुंदर प्राईज होती आणि मस्त 2 साड्या खरेदी केल्या आणि त्यांच्यासाठी सुद्धा 2 ड्रेस खरेदी केले. तर ही माझी पहिली साडी आहे. तर ती सुद्धा दीदीने मला गिफ्ट केलेली होती. तर बघू शकता छानपैकी त्यांनी सुद्धा 2 ड्रेस घेतले आम्ही. तर अशा पद्धतीचे. तर चला मस्त आमची खरेदी झाली छानपैकी आणि देवाचं दर्शनसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलं. तर आजचा व्हिडिओ बघू शकता. चला तर आम्ही मंदिरात गेलो होतो काल आणि हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर एंड करायचा राहिला होता. तर म्हटलं चला आता व्हिडिओची एंड करावा आणि आज सकाळी स्वयंपाक, देवपूजा ते सुद्धा झालं आणि आता चला निवांत आवरून झालं. तर म्हटलं चला व्हिडिओचं एंड करावा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.